मला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। आणि या व्यतिरिक्त महायुतीच्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या निमित्ताने आणली आणि देशामध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना असतील, पण 2.5 कोटी लाभार्थी असणारी महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण त्या महिलांना आज 1500चा लाभ हा दर महिन्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून देत आहोत। आम्ही काही बँकांसोबत करार केला। आज बँक ऑफ महाराष्ट्र असेल, आज जे रुपे कार्ड आपण त्यांना दिलं, जसं आपल्या प्रत्येकाच्या पाकिटामध्ये क्रेडिट कार्ड असतं तर तशा पद्धतीने एटीएम कार्ड जसं असतं तसं हे रुपे कार्ड आहे। म्हणजे ज्यांचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट आहे आणि 1500 त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत तर त्यांना जर क्रेडिट कार्डचा वापर करायचा असेल तर हे रुपे कार्ड आहे आणि त्याचा वापर करू शकतात। फक्त लिकर शॉप्स मध्ये याचा वापर त्यांना करता येणार नाही आणि पानपट्टी किंवा पान शॉप जिथं आहेत तिथं या कार्डचा वापर त्यांना करता येणार नाही। बाकी ठिकाणी ते ह्या रुपे कार्ड जे आहे त्याचा वापर त्या निमित्ताने करू शकतात। कारण एका बाजूला आपण ई गव्हर्नन्स आणि ई फायनान्स जास्तीत जास्त आपण वापर करत असताना या महिलांना सुद्धा अधिकाधिक जीपे असेल किंवा त्याचबरोबर हे क्रेडिट कार्ड एटीएम कार्ड असतील याचा वापर ग्रामीण भागामधल्या महिलांना सुद्धा अधिकाधिक यावा या दृष्टिकोनातून हे पाऊल आम्ही त्या निमित्ताने उचललेलं आहे। तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स करून नक्की लिहा। भेटूया पुढची अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।